आपल्यासोबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत. सर, कल्याणमध्ये एक घटना घडली ज्याच्यासाठी त्या संबंधित माणसासाठी 108ची ॲम्ब्युलन्स कॉल केली होती. पण 40 मिनिटानंतर ती ॲम्ब्युलन्स आली तोपर्यंत तो माणूस मृत्युमुखी पडला आणि त्यानंतर ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्यात डॉक्टरही नव्हता. फार गैरसोय होती आहे लोकांची. काय नेमकं म्हणणं आहे? नाही, 108 ही जी काय आपण ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिले, त्या ॲम्ब्युलन्सची एक नियमावली आहे की त्याच्यामध्ये रिस्पॉन्स टाईममध्ये त्यांनी पोहोचायचं आहे. शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये 12 मिनिटांमध्ये आणि 30 मिनिटांमध्ये ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये 12 मिनिटांमध्ये पोहोचावं असं अपेक्षित आहे. रिस्पॉन्स टाईममध्ये पोहोचणं हा एक भाग आहे आणि तिथं ॲम्ब्युलन्समध्ये ड्रायव्हर नव्हता किंवा अन्य कोण डॉक्टर्स नव्हता असं म्हणतात. ह्या दोन्ही गोष्टी ज्या ऐकलेत त्याप्रमाणे गंभीर आहेत, परंतु त्याची वस्तुस्थिती आपण बघूया. मी आजच डेप्युटी डायरेक्टर ठाणे त्यांना सूचना दिलेल्या आहेत. ते वस्तुस्थितीचा अहवाल देतील आणि जर अशा पद्धतीची घटना असेल तर निश्चित त्याच्यावरती कारवाई तर होईलच, पण केवळ कारवाईवर प्रश्न सुटणार नाही. सगळीकडच्याच ॲम्ब्युलन्समध्ये असा रिस्पॉन्स टाईम आणि तिथं उपस्थित असणारी मॅनपॉवर किंवा डॉक्टर्स हे सगळे वेळेवरती आणि योग्य पद्धतीने उपस्थित आहेत की नाहीत याबद्दलची सुद्धा आपण चौकशी करू. आधी देखील अशा संदर्भातल्या काही तक्रारी ज्या आहेत त्या पुढे आलेल्या बघायला मिळाल्या होत्या की ॲम्ब्युलन्स वेळेवर येत नाही आणि आलेली ॲम्ब्युलन्स योग्य पद्धतीनं परिपूर्ण नसते, अनेकदा डॉक्टर नसतात. मग अशा वेळेस शासनाकडून काय नेमक्या सूचना देणं अपेक्षित आहे? हे दोन गोष्टी आहेत. आत्ताच्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्याला 10-12 वर्ष झाली. खरं तरी इतक्या वर्ष कालावधी असणं हे अपेक्षित नाही, त्यामुळे साहजिकच त्या गाड्या खराब झाल्यात. आम्ही नवीन ॲग्रीमेंट केलेलं आहे. त्या नवीन ॲग्रीमेंटप्रमाणे पहिल्या टप्प्यातल्या गाड्या किमान 15 जूनपर्यंत 350 गाड्या रस्त्यावरती किंवा आम्ही सगळेजण आपल्या महाराष्ट्र शासनातल्या सर्व नागरिकांच्या साठी आम्ही सुरुवात करतो आहे त्याची. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये आणखीन 1 महिन्याभरानंतर 2 महिन्यानंतर बाकीच्या उर्वरित गाड्यासुद्धा येतील. त्या गाड्या उपलब्ध होतील हा एक भाग आहे, परंतु वेळेत आणि योग्य पद्धतीनं सगळ्या लोकांना सेवा देणं यासाठी जी काय नियमावली आहे त्याप्रमाणे आम्ही एजन्सीला काम दिलं आहे. आणि दुर्दैवानं अशा पद्धतीच्या ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीसाठी सुद्धा जी काय अनियमितता होते त्याच्याबद्दल एक आम्ही चौकशी समिती नेमली आहे. त्या चौकशी समितीने गेल्या महिनाभरामध्ये, कारण हाऊसमध्ये विधानसभेमध्ये याच्याबद्दल प्रश्न उपस्थित झाला होता, प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याच्या चौकशी समितीची घोषणा मीच सभागृहामध्ये मंत्री म्हणून केली होती. त्याप्रमाणे चौकशी समितीचं काम सुरू आहे. त्याच्यामध्ये काही त्यांच्या त्या एजन्सीची काही म्हणणे असतील, बाकीच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी असेल ते होईल. आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीची अनियमितता अथवा कराराप्रमाणे काम होत नसेल, लोकांना योग्य पद्धतीच्या सेवा मिळत नसतील तर त्याबद्दल सुद्धा शासन आलेल्या चौकशी अहवालाप्रमाणे कारवाई करेल. रुक्मिणीबाई हे शासकीय रुग्णालय आहे, त्या रुग्णालयासंदर्भात पण अशा तक्रारी आहेत, कारण त्याच रुग्णालयामधून ही ॲम्ब्युलन्स जी आहे ती बाहेर आली होती, त्यामुळे डॉक्टर उपस्थित नसतात अशा तक्रारी स्थानिकांनी देखील केलेल्या बघायला मिळतात. मी आपल्याला सांगतो की चौकशी समिती तिथले सन्माननीय डेप्युटी डायरेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे. 1-2 दिवसांमध्ये ते अपेक्षित असं आहे की पहिल्या टप्प्यात प्राथमिक जो काय त्यांचा अहवाल आहे ते देतील आणि त्या अहवालाप्रमाणे आपण त्याच्यावरती कारवाई करू. याच्यामध्ये जे दोषी असतील किंवा जे चुकीच्या पद्धतीने किंवा त्यांनी ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये अनियमितता केली असतील त्या सगळ्यांच्यावरती कारवाई होणार. कारण शासनाची प्राथमिकता ही सामान्य नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार माफक आणि मोफत सुविधा देणं आहे. दुर्दैवानं त्याच्यामध्ये जर काय आमच्याकडच्या यंत्रणेतून जर अशा पद्धतीची अनियमितता किंवा त्याच्या पद्धतीने जर दुर्लक्ष होत असेल तर ते गंभीर आहे. आपल्याला त्याच्याबाबत ते रिझल्ट्स मिळतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण बघतोय की खरं तर कल्याण प्रकरणामध्ये अशा संदर्भात चौकशीचे आदेश सध्या या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि जे कोणी दोषी असतील त्यांना त्या ठिकाणी शिक्षा केली जाईल किंवा त्या संदर्भात त्या एकूणच करारासंदर्भात देखील फेरविचार केला जाईल असं या ठिकाणी आंबेडकर यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन विक्रम वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.